मंडळी नमस्कार. पुणे शहराजवळ निसर्गरम्य जागेत असलेल्या देवस्थानाच्या शोधात मी नेहमी असतो आणि आजचा शोध मला घेऊन पुन्हा एकदा निघाला पुणे सातारा महामार्गावर. पुणे शहराजवळ असलेल्या एका प्राचीन शिव मंदिरात. पुणे सातारा महामार्गावरचा हा नवीन बोगदा ओलांडून मी खेड शिवापूरच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला. पुणे शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य गावामध्ये गुहेत लपलेलं शिवमंदिर पाहायला. या महामार्गावरच आपल्याला कापूरहोळ ओलांडल्यानंतर एक गाव लागतं, त्याचं नाव किकवी. या गावामधूनच आपल्याला पंचमुखी महादेव म्हणजेच पाचलिंगेश्वर या ठिकाणी जाण्याचा रस्ता आहे. महामार्ग सोडून मी आता काळदरी व परिंचे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. किकवी येथे महामार्ग सोडल्यानंतर साधारण 6 किलोमीटर आत आल्यावर पाचलिंगे हे गाव वसलेलं आहे. गावखेड्यातून जाणारा हा निर्मळ रस्ता निसर्गरम्य आहे. वाटेत असलेली शेतशिवार पाहत पाहत हा प्रवास आपल्याला शांततेची अनुभूती देतो. पुढे आल्यावर मोरवाडी या गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहण्यासाठी थांबलो. या मंदिरात दर्शन घेऊन मी आता माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये बरीचशी प्राचीन शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात, पण गुहेत असलेलं हे शिवमंदिर मी पहिल्यांदाच पाहणार होतो. गर्दीविरहित असलेला हा रस्ता माझा प्रवास आणखीनच सुखद बनवत होता. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पाचलिंगे गावामध्ये मी प्रवेश केला आणि येथील गावपण मला अनुभवायला मिळालं. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य गावामध्ये असलेलं पाचलिंगेश्वर हे मंदिर फार कमी लोकांना माहिती आहे. या गावामध्ये असलेल्या एका टेकडीवर पोखरण्यात आलेल्या गुहेमध्ये हे शिवलिंग प्रगट झाले अशी माहिती मला मिळाली. पांडवकालीन असलेले हे शिवमंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. या पायऱ्या चढून वर आल्यावर सर्वप्रथम आपल्याला या मंदिराबाहेर असलेल्या नंदी महाराजांचे दर्शन होते. पुढे आल्यावर या नव्याने बांधण्यात आलेल्या 4 भिंतींच्या मागे आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. साधारण 15 ते 20 फूट लांब असलेली ही गुहा आपल्याला पंचलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घडवते. या गुहेमध्ये असलेल्या शांत वातावरणामुळे आपल्याला श्री महादेवाचे दर्शन खूप निवांतपणे घेता येते. या शिवपिंडीचा अखंड जलाभिषेक व्हावा म्हणून एक धारपात्र या शिवपिंडीच्या वर लावण्यात आले आहे. गर्दी, चिंता व धावपळ काही वेळासाठी विसरायला लावणारं हे मंदिर तुमच्या मनाला नक्कीच समाधान देईल. मित्रांनो, हा जो पुढचा भाग आहे तो आता अशात बांधण्यात आलेला आहे गावकऱ्यांमार्फत, आणि या डोंगरामध्ये ती गुहा पोखरलेली आहे. बघा, जे मंदिर आहे ते हे जे दगड आहेत, हे झाड आहे, त्या झाडाच्या खाली मंदिर आहे, म्हणजे ती गुहा आतमध्ये आहे. मंदिराचा परिसर खूपच निसर्गरम्य असल्यामुळे या ठिकाणी आपण काही वेळ विसावा नक्कीच घेऊ शकतो. मंडळी,
पंचलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. व अशा प्रकारचे पंचलिंगेश्वर मंदिर आणखी तुम्ही कुठे पाहिले आहे का, हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला आता पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व निसर्गरम्य व्हिडिओमध्ये.